हॅलो एव्हरीवन, मी स्वाती बन्नी 29SB वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मनापासून हृदयापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी थोडासा रिलॅक्स होणारा विषय घेते कारण की अनेकदा आपले थोडे गंभीर विषय चालू होते ज्याच्यावर विचार करण्यासाठी लोक आपल्या बुद्धीला भाग पाडत होते. तर आपण आज ना थोडासा रिलॅक्स विषय घेऊयात. मी विषय घेते, मागच्या वेळेस सांगितलं होतं तो मन करारे हलकं, आणि हलकं करत चला मन. आधी सर्वात प्रथम पॉझिटिव्ह टॉनिक देते तुम्हाला सर्वांसाठीच. तुम्ही खूप सुंदर आहात, परफेक्ट आहात, जसे आहात धडधाकट सुंदर आहात. आणि एक गोष्ट सांगू इच्छिते की माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, मी हेच करू शकत नाही, तेच करू शकत नाही, हा निगेटिव्ह विचार आहे. आणि तुमचं जे दुःख आहे ना, ज्यांच्याकडे हातपाय नाही आहेत ना, त्यांच्या दुःखापेक्षा खूप कमी आहे. जेव्हा असं दुःख होतं ना, तेव्हा आपल्या हातापायाकडे बघा, किती धडधाकट आहात तुम्ही तुमच्या हाताने काम करू शकताय. तुमच्याकडे इतकी विचार करण्याची बुद्धी आहे, चांगली बुद्धी आहे. ओके, तुमच्याकडे डोळे आहेत, तुम्ही निसर्ग बघू शकताय, तुम्ही नजारा बघू शकताय, निसर्ग बघू शकताय, तुम्ही स्माइल करू शकताय. ठीक आहे, भले किती टेन्शन असू दे, पण स्माइल करू शकताय ना. आता माझी व्हिडिओ बघताय, बघा चेहरा आरशामध्ये बघा, हसू येत असेल थोडं कुठं ना कुठं तरी. किंवा माझे अनेक व्हिडिओज असे आहेत ज्याच्यामध्ये मी कॉमेडी केलेली आहे, म्हणजे थोडंसं म्हणजे आपल्या प्रेक्षकांना थोडंसं हसवण्यासाठी काहीतरी बोलली असेल तर ती व्हिडिओ पाहून बघा. चेहऱ्यावर इतर पण असतात कॉमेडी, असं नाही म्हणत की माझीच आहे, इतर पण कॉमेडी व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला असं हसू येत असेल ना, तर किती मोठी देणगी आहे ही. हे हसणं खूप मोठी देणगी आहे. गॉड गिफ्टेड आहे ही गोष्ट, तर तुमच्याकडे ती आहे. ओके, तुम्ही धडधाकट आहात, तुम्ही खूप हेल्दी आहात. असा विचार करायला शिका थोडा पॉझिटिव्ह. आणि कसं आहे ना, आपण जो विचार करतो ना, तेच इफेक्ट आपल्यावर होत असतात. त्यामुळे तुम्ही कितीही आजारी असा, किती दुःखी असा, कशाला म्हणायचं मी आजारी दुःखी आहे, म्हणा ना मी धडधाकट आहे. असं म्हटल्याने आपण आणखी स्ट्रॉंग होतो. तुम्हाला माझंच उदाहरण एक सांगते. सकाळी मला ना चक्कर येत होती थोडीशी, म्हणजे असं थोडासा विकनेस फील होत होता, असं कमजोरी जाणवत होती. अरे यार, आज काहीच करायची इच्छा होत नाही, काहीच वाटतच नाही, असं होतं बरं का, मलाही होतं अनेकदा. पण मी तसं नाही म्हटलं की मला चक्कर येते वगैरे. म्हणजे एकदा दोनदा म्हटलं असेल मी फॅमिलीमध्ये की असं होतंय मला, पण मी तो विषय सोडून दिले, लक्षच नाही दिलं. मी मस्तपैकी माझं काम करायला सुरुवात केली. चक्कर कुठे गायब झाली, विसरून पण गेले की चक्कर येत होती. आणि आता मी रेकॉर्डिंग करतेय. पाहिलं, ही शक्ती असते आपल्या पॉझिटिव्हिटीमध्ये. त्यामुळे पॉझिटिव्हिटीला आपल्या जवळ ठेवा नेहमी. निगेटिव्हिटीला येऊनच देऊ नका, ते स्वतः कंट्रोलून निघून जाईल. हेच तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की सुख असतं ना, सुख त्याला नेहमी घट्ट धरून ठेवायचं असतं, अगदी घट्ट. आणि दुःख असतं ना, ते म्हणेल अरे मग ह्यांच्याकडे सुख आहे तर माझं काय काम आहे इथे, त्यामुळे मी निघून जातो, आता दूर दूर निघून पळून जाईल, ते कायमचं नष्ट होईल. त्यामुळे सुखाला घट्ट धरून ठेवायचं, हसत राहायचं, आनंदी राहायचं. आणि तुम्हाला म्हटलं होतं ना की जे लोक आहेत ना, ज्यांच्याकडे हातपाय नाही आहेत किंवा अनेक त्यांच्याकडे दुःख आहेत, तर त्या सगळ्या लोकांच्याशी तुलना तुम्ही जर केली तर तुम्ही खूप तसं म्हटलं तर तुम्ही खूप 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 भाग्यशाली आहात. तुम्हाला वेळेला खायला प्यायला मिळतंय, तुम्हाला झोपायला मिळतंय, वेळेला सगळं मिळतंय तुम्हाला. म्हणजे मी किती भाग्यशाली आहे असा एकदा विचार करून बघा ना. असा विचार केला ना, तुम्ही आणखी प्रगती करताल, हे तुम्हाला सांगू इच्छिते. तर मन कराले हलकं यासाठी काही पॉईंट्स नाही काढलेले आहेत आज. मस्तपैकी गप्पा मारायला आले मी, गप्पा मारायच्यात आपल्याला आज. तर मला एक सांगू इच्छिते की काही लोक असतात ना, तर माझी एक मैत्रीण आहे, आता तुम्हाला आधी माझ्या मैत्रिणीचं सांगते. तर तिने आणि मी रेडिओला पण विषय घेतलेला की अशा आत्महत्येचे जे प्रकार होतात आजकाल किंवा सुसाईडच्या, त्या कशामुळे होतात. तर त्याच्यावर आम्ही खूप डिस्कशन केलं. अनेक न्यूजपेपरमध्ये आलेले कटिंग्स एकत्र केले, न्यूजमध्ये जे दाखवले त्याच्यावर तिने मला सांगितलं, मी तिला काही गोष्टी सांगितल्या, अशी आम्ही चर्चा केली. आणि अशा पॉझिटिव्ह विषयांवर चर्चा आम्ही नेहमीच करत असतो. बेस्ट फ्रेंड आहे माझी, एकच आहे सायली. अजून आम्ही मैत्रिणी आहेत, पण
ती जी आहे सॉरी ती बेस्ट फ्रेंड. तर कारण की तिला माझे विचार खूप पटतात आणि मलाही तिचे पटतात अनेकदा. आणि आम्ही शो करताना सुद्धा अनेकदा असं व्हायची गंमत की तिच्या प्रत्येक डायलॉगला मी म्हणायचे की हो सायली बरोबर आहे, हो सायली बरोबर आहे. तर ती मला एकदा रागवली. ॲक्च्युली आमच्यामध्ये भांडणं कधीच नाही झाली, पण ती मला एकदा रागवली. म्हणली, अगं स्वाती तू इतकं बरोबर आहे बरोबर म्हणतील, श्रोते म्हणतील की ही ज्या मैत्रिणीचीच बाजू घेतीये. म्हटलं तसं नाही आहे, तुझा मुद्दा बरोबर होता म्हणून मी म्हटलं की बरोबर आहे. तर ती मला अशी म्हणली, अगं थोडं रागव माझ्यावर. म्हटलं अगं कारण नसताना का रागवू मी तुझ्यावर. तर ती म्हणली नाही असं नको आहे, थोडंसं तू पण असं माझ्या थोडं वाकडं चिरून बोल. तर तो आम्हाला माझे पॉईंट होतं ना, त्याच्यावर आम्हाला बोलणं मुश्किल होतं, कारण मला भांडायचं होतं तिच्याशी खोटं. आणि बघा खोटं कोणी भांडतं नाही. तर असं झालं. तर ती मला म्हटली की तू थोडंसं मी जे बोलती मुद्दा त्याच्या म्हणजे थोडंसं वाद निर्माण करणारं बोल. तर मला ते जमलं नव्हतं, तरी पण मी तिला म्हटलं हो तू बरोबर आहेस. अशी झाली गंमत. तर ती सुद्धा अनेकदा असं करते की काहीही असलं म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट आहे जी तिचं पण यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही बघू शकता RJ मुस्कान म्हणून. तर तुम्ही नक्की बघू शकता. आणि म्हणजे तिने जस्ट आत्ताच चालू केला आहे तो, पण मी तरी पण एक सांगते की आहे तिचंही. तर म्हणजे तिने आत्ताच चालू केलं आहे. काही कारणामुळे तिला चॅनल ओपन करून त्याच्यावर व्हिडिओज बनवता येत नव्हत्या. तिच्याही खूप सारे डिस्टर्ब वगैरे होणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे रेकॉर्डिंगला अनेक गोष्टींसाठी वातावरण लागतं. तर ते वातावरण तयार होत नव्हतं, त्यामुळे तिला तो शो करता येत नव्हता. पण तिने आता शो करायला चालू केलेले आहेत. माझे तर अनेक वर्षापासून चालू आहेत. तर मला हे सांगायचं आहे. आणि तिला मी मोटिवेट करत असते. मी तिला अनेक गोष्टी सांगत असते की असं कर तसं कर, असं केलं की काय होईल, तसं केलं तर काय होईल. असं अनेक गोष्टी आहेत की मी मैत्रिणीला माझ्या आणि अनेक लोकांना करत असते. असं नाही की मैत्रीण आहे म्हणून. मी तुम्हालाही करत असते, तुम्ही ते पाहतच आहात. आणि तुम्हालाही सांगते, एखाद्याला मोटिवेट करणं, सपोर्ट करणं म्हणजे ठीक आहे ना, तुमच्याकडे वेळ नाही, पण सपोर्ट करणं, मोटिवेट करणं, चांगल्या गोष्टी बोलणं ही एक छोटीशी ना सेवा म्हटलं तरी चालेल. म्हणजे मी जे करते ही सेवा आहे. म्हणजे माझ्यासाठी प्रत्येकाच्या दारापर्यंत जाऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही मी. तर व्हिडिओद्वारे मी अनेक माझे विचार, अनेक त्यांना चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह टॉनिक जसं मी आता सुरू केलं आहे ते द्यायला अनेक वर्षांपासून देते, अजूनही द्यायला सुरुवात केलेली आहे, करणारही आहे. असं नाही की थांबणार आहे वगैरे, असं नाही, करणार आहे. आणि रेडिओ शोद्वारे सुद्धा अनेक आम्ही चांगल्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. लोकांच्या डोळ्यासमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करतो. अनेक गोष्टी आहेत. पण मी आता माझ्या व्हिडिओचं सांगते, रेडिओचं नाही सांगत. त्या व्हिडिओचं असंच आहे की अनेक गोष्टी असतात की मला आहे ना काम करताना सुद्धा आठवल्या तर पटकन मी पॉईंट्स काढते, अनेक गोष्टी किंवा डोक्यातच ठेवते. आणि जेव्हा अशी वेळ येते की एखादी व्हिडिओ बनवायची, त्यावेळेस तो पॉईंट मी वापरते. आणि एखादा पॉईंट घेतला की अनेक म्हणजे कसं आहे ना फाटा फुटत जातात. म्हणजे एक विषय त्याला अनेक दोन असं फाटा फुटत, इकडून हा पण आहे, हे पण आहे, त्याच्यातून अजून 4, त्याच्यातून अजून 5, असे अनेक विषय तयार होत आपला हा शो बनतो, कार्यक्रम बनतो. तुम्हाला तर माहीतच आहे. ओके. तर मला सांगायचं मन करारे हलकं ह्याच्यासाठी तिने म्हणजे सुसाईड करणाऱ्या लोकांवर एक विषय घेतला होता. तो मला एकदम आठवला आणि त्याच्यावर मी तिला जे मुद्दे सांगितले होते ते मुद्दे मी या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हेच की आजकाल बोलायला कोणी नाही आहे लोकांशी. म्हणजे काही लोक खूप एकटे पडतात. ओके. तर ना आता त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीज आहेत. 2 कॅटेगरीज अशा आहेत. एक कॅटेगरी अशी आहे की त्यांच्याकडे सगळं आहे. आता सगळं आहे याचा अर्थ समजला असेल तुम्हाला की ठीक आहे, भरपूर त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पैसे आहेत, हे आहे ते आहे ते सगळं आहे, पण त्यांच्याशी बोलायला लोक नाही आहेत. असे वृद्ध मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये घेतलं होतं बघा की सगळे दिवस सारखे नसतात. त्याच्यामध्ये हा मी पॉईंट बोलला आहे की वृद्ध लोक जेव्हा माझ्याकडे आले होते प्रोग्रॅमसाठी, ज्येष्ठ मंडळी, तेव्हा ते आम्हाला हेच म्हटलं की आमच्याकडे सगळं आहे, आमच्याकडे सगळे नाती पण आहेत. नाती म्हणजे सगळे रिलेशन्स, जसं की मुलगा आहे, मुलगी आहे, नातू आहे, नाती आहे, असं तसं सगळं आहे त्यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे सगळं म्हणजे पुढच्या 4 पिढ्या बसून खातील इतकी त्यांच्याकडे
प्रॉपर्टी आहे वगैरे वगैरे, म्हणजे तेच लोक स्वतःहून मला येऊन सांगत होते. त्यामुळे मी असं वाटतं की हा मुद्दा मी इथे क्लिअर करावा, की असं नाही आहे ना की मतलब मी ना सुख म्हणजे काय याच्यामध्ये पण सगळं घेतलं आहे. ते जे प्रमोशन आहे त्याचा मोठा पार्ट पण येणार आहे, तो पण नक्की हे करा. तर त्याच्यामध्ये मग मी हेच म्हटलं की तुम्ही ना सुख नाही विकत घेऊ शकत, किंवा आनंद, किंवा आता मी जे पॉझिटिव्ह टॉनिक देते ना, हे टॉनिक तुम्ही विकत नाही घेऊ शकत. हे इथे क्रिएट करावं लागतं. आपलं माइंड एकदम प्युअर असावं लागतं, तुमचं मन प्युअर असावं लागतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं छल कपट नसावं. एखाद्याविषयी वाईट वासना, एखाद्याविषयी वाईट टीका किंवा अशी नजर वाईट असं नसावं. तेव्हा जाऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात पॉझिटिव्ह. कारण की हे सगळ्या वाईट गोष्टी आहेत ना, हे सगळ्या निगेटिव्ह सेक्शनमध्ये मोडतात. तर आपल्याला तो सेक्शन कायमचा क्लोज करायचा आहे. आपल्याला कोणत्या घ्यायच्या आहेत? पॉझिटिव्ह. तो कायम ओपन ठेवायचा आहे, सुख घट्ट धरून ठेवायचं आहे. सुख तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्हाला हे सगळं मिळेल. आता मी असं म्हणत नाही आहे की ते ज्येष्ठ नागरिक आहेत ते निगेटिव्ह आहेत, असं नाही आहे. पण त्यांच्या आजूबाजूचं ते वातावरण आहे, असंही असतं की तुम्ही पॉझिटिव्ह आहात पण तुमच्या आजूबाजूचं वातावरण आहे हे निगेटिव्ह आहे. तर तुम्हाला मी उदाहरण सांगू का? एकदम मस्त उदाहरण आहे ते. कमळाचं घ्या ना. कमळ असतं ते चिखलामध्ये उगवलेलं असतं. किती सुंदर असतं ते. वेगवेगळे रंग असतात त्याचे. कधी गुलाबी रंगाचे दिसेल, कधी लाल रंगाचे दिसेल, व्हाईट कलर असतं, पांढरं शुभ्र, अजून जांभळं असतं. अजूनही तुम्हाला रंग माहीत असतील तर तुम्ही ॲड करा तुमच्या मनामध्ये. तर मी सांगते की असे कमळ सुंदर असतं. त्याची पानं किती सुंदर असतात. आणि तुम्हाला माहिती आहे ती कशी तेलकट दिसतात ना पानं त्याची. आणि त्याच्यावर ड्रॉप पडला, जेव्हा पाण्याचा थेंब पडतो तेव्हा तो असा तरंगतो. ओके, आता पाण्याच्या थेंबाचं पण एक तुम्हाला सांगणार आहे बरं का उदाहरण, ते माझ्याकडे आहे. पण आधी आपण कमळाचं घेऊया पूर्ण. तर तुम्हाला एक सांगू इच्छिते की ते कसं चिखलात उगवतं पण त्याच्यावर कधी चिखल उडलेला पाहिलाय तुम्ही? नाही ना. मग बघा ना तुम्ही, ते आपल्यावर उडूनच देत नाही. कारण देवाने त्याची अशी रचना बनवली आहे, तेलकट त्याचं जे आहे ना पूर्ण सगळंच, म्हणजे जे कवळ आहे त्याच्यावर पाणी, चिखलाचे कण टिकूच शकत नाहीत. आम्हाला लहानपणी शास्त्रात होतं हे कमळाचं जे वर्णन आहे ते. पण हे जे डायलॉग आहे ना, हा सुद्धा होता आम्हाला मराठीच्या पुस्तकामध्ये. पण हे जे उदाहरण आहे ना आत्ता जे मी तुम्हाला सांगते हे स्वतःच आहे. ओके, म्हणजे ते सगळं एकत्रीकरण करून मी तुम्हाला आत्ता उदाहरण देते. ओके, आणि असे अनेक उदाहरणं मी देत असते. त्यामुळे काही लोक पर्सनली घेतात, तर त्यांना इतकं सांगू इच्छिते पर्सनली घेत नका जाऊ. ओके, तर हे बघा ना तुम्ही की कमळ आपल्या अंगावर म्हणजे ते जे चुकीचे म्हणजे निगेटिव्हिटी येऊन देतं का? म्हणजे चिखल नाही. आणि जरी आलं तरी ते असं निघून जातं ते ऍक्च्युली. तर तुम्हाला अजून एक सांगते. पाण्याचा थेंब जसं पाऊस पडतो तेव्हा पाण्याचा थेंब कुठे पडल्यानंतर त्याला कुठे सम्मान आपण म्हणतो. ओके, मी सम्मान हा शब्द यूज करते. सम्मान मिळणार आहे ते त्याच्या लोकेशनवर डिपेंड आहे. लोकेशन म्हणजे तुम्हाला गंमत सांगते. लोकेशन म्हणजे एकदम तसं हे वाटलं, म्हणजे पाण्याचा जो थेंब आहे तो कमळाच्या पानावर पडला तर तो स्वतःला भाग्यशाली समजतो. चिखलात पडला तो स्वतःला हे समजतो, काय म्हणतात त्याला, माझं दुर्भाग्य आहे की मी चिखलात पडलो. तो जर नदीत पडला तर तो स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मी नदीत पडलो आणि एक थेंब साठवून त्याची एक नदी बनते. तळ्यात पडला तरी तो स्वतःला भाग्यशाली समजतो. समुद्रात पडला तर काही सांगूच नका, त्याला इतका आनंद होतो की मी समुद्रात पडलो. पण एका गोष्टीची त्याला खंत असते की अरे खारट झालो ना आपण, कोणी पिणारच नाही आपल्याला. नदीत पडला, गोड्या पाण्यात पडला तर त्याला आनंद असतो की हा गोड्या पाण्यात पडलोय, मी कोणाच्या तरी उपयोगी येईल, असं आहे. तर ना हे पाण्याचा थेंब जिथे पडतो त्याचा ते सम्मान त्याला तसा मिळतो. ओके, असं मस्त असतं आणि हे सगळं असं ऐकायला बोलायला मस्त वाटतं. तर तुम्हालाही छान वाटत असेल नक्की मला सांगत जा कमेंट बॉक्समध्ये, आणि मला ईमेल आय डीला पण सांगत जा. कॉल असेल फोन नंबर असेल तर फोन करून सांगत चला. ओके, आणि प्रत्यक्षातून भेटून बोललात की असं व्हिडिओमध्ये छान वाटला हा मुद्दा वगैरे तरी काही हरकत नाही. तर अजून एक गोष्ट आहे, तर तेच एक उदाहरण अजून एक देते तुम्हाला फुलाचं. की फुलांना माहीत असतं की आपलं जे जीवन आहे ना, झाडापासून जर त्याला वेगळं केलं तर त्याचं जे जीवन आहे ते 1 दिवसाचं.
कमीत कमी 1 दिवसाचं, जास्तीत जास्त 2 ते 3, म्हणजे त्या फुलावर डिपेंड आहे की ते कोणत्या प्रजातीचं आहे आणि ते किती दिवस टिकतं. तर ते फूल तोडल्यानंतर त्याचा सुवास जो असतो आणि त्याचा रंग असतो, त्याचं सगळ्याच गोष्टी असतात, सुंदर दिसणं असतं. ते फूल स्वतःला भाग्यशाली समजतं की मी देवाच्या चरणी अर्पण होणार आहे. म्हणजे असं म्हणतात की फुलाचा वास घेतल्यानंतर ते देवाला भावू नये, तर त्या फुलाचं नाही बोलत आहे. काही फुलं आपण केसांमध्ये मांडण्यासाठी वापरतो, काही फुलं असतात ते देवाच्या पायाशी अर्पण करण्यासाठी असतात, काही फुलं असतात जी लोकांचा सत्कार करण्यासाठी त्यांना गळ्यात हार करून घातली जातात, काही फुलं असतात ती स्मशानात जातात आणि एका डेड बॉडीवर पडतात. म्हणजे फुलांचंही भाग्य बघा ना तुम्ही. फुलांनाही माहीत नसतं की आपले आता हे झाडापासून विभक्त झाल्यानंतर आपलं पुढचं जीवन आहे ते कुठं असणार आहे. कारण की काही म्हणजे आता फुलं अनेक ठिकाणी वापरतात. काही फुलं तर लग्नामध्ये आपण एखाद्याला गिफ्ट म्हणून देतो, काही फुलं प्रियसी प्रियकराला गिफ्ट म्हणून देते. अशा अनेक गोष्टी, म्हणजे फुलांचं मी एक तुम्हाला लाईफ सांगितलं तर फुलांचं असं सांगण्यासारखं तर खूप आहे. ओके, तर ना फुलांची जागा देवाच्या चरणापासून ते स्मशानातील डेड बॉडीवर वाहणाऱ्या हारापर्यंत असा त्याचा जर जर्नी घेतला तर तसाही तुम्ही, म्हणजे त्याचा वापर मी आता तुम्हाला सांगितला. पण फुलांचं लाईफ सांगते तुम्हाला. त्याला माहीत असतं की मी एकच दिवस जगणार आहे, म्हणजे त्यानंतर तर मला कोमेजून जायचंय. मला एक सांगा, एखाद्या फुलाने डिसिजन घेतला की नाही आता मला तसंही उद्या मरायचंच आहे ना, तर मी कशाला फुलू आणि मी कशाला लोकांना सुवास देऊ आणि मी कशाला सुंदर दिसू, असं फुलांनी विचार केला ना. आपण जसं काही काही लोक करतात तसं निगेटिव्ह. तर त्यांना मी एक विचारेन की आता तुम्ही कसं म्हणता की मला काय माहिती तर पुढे काय होणार आहे असं तसं, इतकं घाबरतात. अरे ते फुल जर घाबरलं तर त्याचं जे 1 दिवसाचं आयुष्य आहे ना तेही ते जगणार नाही. समजलं? म्हणजे त्या फुलाला जर कळलं ना की आता उद्या जाऊन आपण सुकून मरूनच जाणार आहे, त्याच्यानंतर आपली राखच होणार आहे, तर ते फूल उगवणारच नाही, सुंदर दिसणार तर मुळीच नाही आणि चांगला सुवासही देणार नाही. मग या जगात फुलंच नसतील तर काय होईल माणसाचं? म्हणजे माणसाला फुलं पाहिली की मन प्रसन्न होतं आणि फुलांनीच जगायचं सोडून दिलं तर आपण प्रसन्न कसं व्हायचं? फुलं आपली विचार करतात, ऍक्च्युली आपला विचार करून जगत असतात की, आणि त्यांना स्वतःही इतकी पॉझिटिव्हिटी असते की स्वतः ती तयार अशी कळी असते, ती उमलते, त्याचा सुवास असतो सुंदरसा, त्याचा रंग रूप प्रत्येक फुलाचं हे वेगवेगळं. पण कुठलंही फुल असं म्हणत नाही की आज मी संध्याकाळपर्यंत कोमेजून जाणार आहे म्हणून मी आता कशाला फुलायचं, आता कशाला मी चांगलं राहायचं, आता कशाला मी पॉझिटिव्ह विचार करायचे, असं म्हणतं कुठलं फूल? किंवा एखादं फळ सुद्धा म्हणतं की आपल्याला आज ना तसंही लोक कापून खाणार आहेत, मग मी कशाला उगाच मरणारच आहे, त्यांच्या पोटात जाणार, मी कशाला मग झाडावर यायचं, एवढे कष्ट कशाला घ्यायचे? त्याचं काम ते करतं, आपलं काम आपण करतो, खायचं. तर प्रत्येक सृष्टीमध्ये ही जी गोष्ट आहे ना, प्रत्येक तुम्ही बघा ना, तुम्ही माणूस सोडून सगळ्या सृष्टीला घ्या, पशु असू देत, पक्षी असू देत, झाडं असू देत, पानं असू देत, फुलं असू देत, हे सगळे आपल्याशी बोलत असतात, पण ते आपले कान उघडे नसतात. त्यामुळे मागच्या वेळेस पण मी एक टॉपिकमध्ये म्हटलं होतं फ्रीडममध्ये की आपले कान ओपन हवे. आपले कान म्हणजे काय? आपले मनाचे, अंतर्मनाचे आणि आपल्या हृदयाचे, की आपल्याला कळायला हवं की पशु पक्षी प्राणी फुलं झाडं अजून पानं आणि काय बोलू इच्छितात आपल्याशी, त्यांना फील करता येणं गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी आपलं मन साफ असायला हवं. छल कपट, एखाद्याचे दिवसभर गॉसिप, हे अशा गोष्टी करणाऱ्यांना हे अजिबात कळणारच नाही कधी. त्यामुळे थोडंसं आपल्या दृष्टिकोनाला चेंज करा, पॉझिटिव्ह ठेवा. तेव्हा जाऊन तुम्हाला या सगळ्या प्राणी पक्षी फुलं पानं या सगळ्यांचं जे आहे लाईफ असू दे, त्यांच्या भावना असू दे, ते सगळ्या समजायला सुरू होतील. तर ह्या अशा गोष्टी आहेत. काही लोकांना सांगितलं तर काहींना पटत नाही, तर त्यांच्यासाठी नाही आहे. जे माझे सपोर्टर्स आहेत आणि जे मला समजून घेतात, व्ह्युअर्स आहेत, त्याच्यासाठीच आहे. ज्यांना घ्यायचं नाही त्यांच्यासाठी नाहीच बनवते व्हिडिओ, आणि मला बनवायची इच्छा पण नाही. तर मला हे पण सांगायची आत्ता गरज आहे, कारण की नाही तर नाही, इट्स ओके, दिस इज युअर प्रॉब्लेम. तर मी त्यांच्यासाठी नाही बनवत ज्यांना काहीच अगदी समजूनच घ्यायचं नाही, कळायचं आणि कमीपणा वाटतो की अरे काय ही, म्हणजे
सॉरी, असं मला ॲक्च्युली बोलायचं नव्हतं, पण आलं चला तुम्ही. तर हे असं आहे की काय म्हणजे आपल्यापेक्षा लहान व्यक्ती आपल्याला समजून सांगते नाही का असं. तर हे त्यासाठी ना ठीक आहे, त्याच्यासाठी नाही आहे. आता जास्त नाही परत हे होईल, नाही बोलायचं मला. तर मला हे सांगायचं आहे की बघितलं तुम्ही, मी आत्ता तुम्हाला पाण्याच्या थेंबाचं उदाहरण सांगितलं, तसंच फुलाचं उदाहरण सांगितलं, फळाचं सांगितलं, अजून ठीक आहे अनेक उदाहरणं सांगितली तुम्हाला. तर अशा पद्धतीने आहे. तर माझी मैत्रीण काय म्हणत होती की सुसाईड जे करतात तर ते का करतात त्याच्यावर आपण थोडं स्टडी करू आणि मग त्याच्यावर. तर अनेक जे सुसाईड करतात तर त्यांच्या जे लिहून करतात ना सुसाईड, अनेक स्टुडंट्सनी केले. त्यांचं आधी मी सांगते, स्टुडंट्सनी केले की मार्क्स कमी पडले किंवा असं झालं, घरचे ओरडले म्हणून आम्ही कमी मार्क्स पडले, मग ते आणखी बर्डन देतील, ओरडतील म्हणून आम्ही सुसाईड करतो. तर मला पॅरेंट्स लोकांना एक सांगायचं आहे की आपल्या मुलांनी जीव दिवसपर्यंत तुम्ही त्याचा बोलूनच जीव का घेता. म्हणजे मी आता असं प्रत्येकाला म्हणत नाही आहे, प्रत्येकाला म्हणतच नाही आहे. प्लीज पर्सनली घेऊ नका तुम्ही, प्लीज पर्सनली घेऊ नका. कारण की मी कॉमन सांगते आहे की असं पॅरेंट्स लोक स्टार्टिंगला जे वागत असतात ते मुलांना थोडं जसे स्लो पॉयझनसारखं की थोडं बोलून बापरे इथे इतकं प्रेशर जमलेलं असतं मुलांच्या की त्यांना आता फिक्सच असतं डोक्यामध्ये, की त्यांना आता फिक्सच असतं की आपलं आता तिथेच मर्डरच होणार आहे आता. म्हणजे तर त्यांना हे इन्सल्टेड जे फील असतं ना, इन्सल्टेड फिलिंग, ते कोणालाही सांगूच शकत नसतात. का सांगू शकत नसतात? कारण की आपल्याच पॅरेंट्स, आपल्याच फॅमिली मेंबर्सची आपण कंप्लेंट करायची तर कोणाकडे. म्हणजे एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने त्रास दिला तर थोडासा डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा शाळा आहे आणि रस्त्यावर फेरीवाले वगैरे येत असतात तर त्यांचा आवाज येऊ शकतो. तर मला एक सांगायचं आहे की मग कसं आहे ना की हे बघा, बाहेरचे लोकांनी जर आपल्याला त्रास दिला, बाहेरच्या इतर कोणी लोकांनी आपल्याला त्रास दिला तर आपण येऊन घरी किमान सांगू तरी शकतो, किंवा मग पोलीस स्टेशनला, खूपच मोठं प्रकरण असेल तर पोलीस स्टेशनला जाऊन सांगू शकतो. पण अशी एक गंमत येते की असा एक कायदा अजून बंद आहे की नाही मला काही माहीत नाही त्याच्याविषयी, पण जास्त तर ना फॅमिली मेंबर्सनी किंवा अशा मानसिक किंवा अशा अनेक गोष्टीचा जर त्यांना त्रास होत असेल तर त्यांनी जाऊन नक्की सांगायचं कोणाला, असा प्रश्न मुलांसमोर येतो. आणि मग समजा कमी मार्क्स पडले किंवा हे झाले की पुढे जाऊन त्यांचं फ्युचर त्यांच्या डोळ्यासमोरच असतं की आता घरी गेल्यानंतर माझं काही खरं नाही, त्यापेक्षा हा एक ऑप्शन आहे, सगळ्यात बेस्ट ऑप्शन स्वतःचा जीव देऊन ते मोकळे होतात. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे, किती वाईट गोष्ट आहे ही. तुमचं लाईफ आहे, तुम्ही एका कमी पडलेल्या मार्काला घाबरून तुम्ही असं करताय, म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे ही. ओके, तर हे ना खूप चुकीचं आहे. तर ना मी एक सांगू इच्छिते, आत्ता पण काही लोकांना खूप सारे डिप्रेशनमध्ये असतात बरं का, आणि ते जर माझे व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांच्याही मनात हे चुकीचे विचार येत असतील तर प्लीज गायडन्स घ्या, भेटत चला, बोलत चला. अरे जीव येण्यापेक्षा एकदा भेटून बोलून कधी पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सोल्युशन त्याच्यावर हजारो असतात पण ते तुम्हाला दिसत नसतात. हे अजिबात करू नका तुम्ही. आणि मी रागवणार आहे आज तुम्हाला अक्षरशः की हे चुकीचं आहे ना. जिणं मुश्किल झालंय तुमचं पण तुम्ही मन मोकळं करत नाहीये, तर म्हणून तुम्ही हा विषय घेऊन आले की मन करा रे हलका म्हणून. मुली असू देत, मुलं असू देत, मिडल एजचे लोक असू देत, वृद्ध लोक असू देत, कोणीही असू देत, लहान मुलं असू दे, मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की अरे मन करत चला ना हलकं. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? इतका इगो आणि इतकं घमंड कुठे स्मशान घाटात घालायचंय का ते? हे बघा तुम्हाला एक सांगते, ज्या लोकांना खूप इगो असतो ना की अरे बोलायचं कसं, कशाला बोलायचं आणि असं तसं, मी खूप बिझी आहे, मला खूप काम आहे, अरे असं सांगणाऱ्या लोकांच्या हातात 24 तास मोबाईल असतात. म्हणजे पाहिलेत मी, म्हणजे एक उदाहरण सांगते, कॉमन सांगते, परत पर्सनली नाही आहे. कारण की आजकाल तर प्रत्येक व्यक्ती हेच बोलतो, अगदी छोटी मुलं सुद्धा आम्ही बिझी आहे. अरे बिझी म्हणजे तू दिवसभर असं कोणतं काम करतो? अख्खा भारत सांभाळतो का अख्खा जगाचा कारभार तो करतोस? म्हणजे मी आज रागवणारच आहे तुम्हाला प्रेमाने, असं रागवणारे म्हणजे तुमच्या पॅरेंट्ससारखं नाही, प्रेमाने. ओके, तर मला सांगा कशा पद्धतीचं तुमचं असं काम असतं? हे बघा, आपल्या माणसासाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या माणसासाठी म्हणजे ठीक आहे, तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलायचं आहे, त्यांना काही सांगायचं आहे तर सांगा, मोकळे व्हा, रडा मोठ्या मोठ्याने. पण हे सुसाईड वगैरे जी गोष्टी आहेत ना,
या विचारही करू नका तुम्ही, कारण आयुष्य जीवन हे एकदाच मिळतं. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये अनेक गायडन्स करण्याचाही प्रयत्न केला. तुम्ही पाहू शकता, मोटिवेशनल स्पीचेस आहे का ना. मला हे कळत नाही जे सुसाईड करणारे, आता बघा लहानच मुलांचं नाही घेते की फक्त ते कमी मार्क पडले म्हणून वारले किंवा सुसाईड केलं. पण ना अनेक रिझन्स आहेत, अनेक रिझन्स. अरे इथे एवढं कशाला साठवतो तुम्ही कचरा? तो टेन्शनचा कचरा नका साठवू. बोला, मोकळे व्हा. हे बघा, बोला, मोकळे व्हा, पण शिव्या वगैरे चुकीचे शब्द वापरू नका एखाद्याला. तर मी काय म्हणते की तुम्हाला बोलायचंच आहे, मोकळं व्हायचं आहे. अरे तुमची मित्रमंडळी असतात, त्यांच्याशी बोला. मुलींना सांगू इच्छिते, तुमच्या मैत्रिणी असतात त्यांना सांगू इच्छिता तर त्यांना सांगा. गृहिणी असते तर गृहिणींना पण खूप टेन्शन्स असतं. ते मला पण जे लेटेस्ट येत असतात किंवा माझ्याशी चर्चा होत असते त्यांनाही सांगते, अरे तुम्ही मोकळे व्हा. तुम्हाला बघा, तुमच्या हृदयाच्या जवळ जी एखादी व्यक्ती आहे तिला सांगा ना की असं असं आहे, याच्यातून काही सोल्युशन देऊ शकते का? ठीक आहे, त्याच्याकडून नाही मिळालं, दुसरी व्यक्ती पकडा. आणि हे बघा, मी तुम्हाला मागच्या वेळेस पण म्हटलं होतं की ज्याच्यावर आपला विश्वास आहे त्याच व्यक्तीला सांगा. कारण की असं नको व्हायला की प्रत्येकाला सांगत बसलोय आपलं. कारण प्रत्येकालाच समजून घेण्याची कुवत नसते ना. तर प्रत्येक व्यक्ती तुमचं समजून घेईल हे म्हणजे, आणि त्याच्यातून गैरफायदा तुमचा घेईल असंही व्हायला नको. अगदी विश्वासाची जी व्यक्ती तुम्हाला आत्तापर्यंत समजून घेता आली आहे असं, आणि अगदीच कोणीच नसेल तर त्या व्यक्तीने काय करावं हे पण माझ्याकडे सोल्युशन आहे. तर त्या व्यक्तीने आपल्याकडे काउन्सिलिंग सेंटर्स असतात, समुपदेशन देणारे लोक असतात, त्यांच्याकडे जावं. मग तुम्ही स्टुडंट असा, तुम्ही गृहिणी असा, तुम्ही जॉब करणारे, बिझनेस करणारे असा, तुम्ही वृद्ध लोक असा, तुम्ही लहान मुलं असा, तुम्ही कोणीही असा, तुम्ही तो आता आजकाल सगळीकडे उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. काउन्सिलिंग सेंटर्स असतात, काउन्सिलिंग ट्रेनिंग सेंटर्स पण असतात. तिथे तुम्हाला ट्रेनिंगही दिली जाते की कसं माइंडला शांत ठेवायचे. मेडिटेशन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, योग असतात, अनेक गोष्टी आहेत, अनेक सोल्युशन्स आहेत. हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते की इतका कचरा कशाला साठवताय? व्हा ना मोकळा, बोला ना, तोंड उघडा आणि बोला. खूप सोपं असतं हे. ओके, सोपं असतं. आता मी तुम्हाला सांगते, पण काही लोकांना जमत नाही. असं डायरेक्टली कोणाला जमणार नाही. ज्यांना अगदी मन मोकळं करता येत नाही त्यांना एवढं लगेच जमणार नाही. पण हळूहळू स्टेप बाय स्टेप करू शकता ना तुम्ही हे. म्हणून तर मी हा विषय खूप दिवसांपासून चाललंय माझं, घ्यायचं. पण थोडंसं ना कुठेतरी माझ्याही प्रेक्षकांना मला थोडं कम्फर्टेबल करावं लागतं. म्हणजे डायरेक्टली मी कसं आहे ना, रोबोटिक नाही वाटत मला आवडत. म्हणजे एखादा विषय घेतलाय, आजच्या विषयाचं नाव हे आहे, मी बोलून मोकळे झाले. पण त्या माणसाला समजायला तरी पाहिजे मला बोलायचं काय, सांगायचं काय या समोरच्या व्यक्तीला. असं आहे. म्हणून मी तुम्हाला काही कधी उदाहरणं देत असते, असं एक्सप्रेशन्सद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, आणि मजा मस्ती करत समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी, डिप्रेशन आणि चुकीच्या गोष्टी येऊ नयेत. आणि मला ही एक छोटीशी काय मोठीच आहे ही खरं म्हटलं तर सेवा वाटते. आणि समाजासाठी आपण देणं लागतो, अख्ख्या पृथ्वीसाठी देणं लागतो. मी फ्रीडम याच्यामध्ये सुद्धा बोलली आहे की आपण समाजाचं देणं तर कुठे ना कुठेतरी प्रत्येकाच्या घरापर्यंत, प्रत्येकाच्या दारापर्यंत, प्रत्येक व्यक्तीचा हात पकडून तर मी सांगू शकत नाही ना अशा गोष्टी की असं आहे, तसं आहे. काहींना आवडेल, काहींना नाही आवडेल. ज्यांना नाही आवडेल त्यांना नको घेऊ दे, ज्यांना आवडते त्यांनी पहा. आणि तसं तुमच्या जीवनामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करा. तर स्वातीवाणी नेहमीच तुमच्यासाठी हजर असणार आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह डोस, पॉझिटिव्ह टॉनिक देण्यासाठी. अजून एक गोष्ट, काही लोकांना ना बरं नसतं, ते गोळ्यांवर जगत असतात आणि गोळ्या खाताय जगतायत. अनेक वर्षांचं मी पाहते, म्हणजे आमचे पण ओळखीचे काही लोक आहेत ना, ते फक्त गोळ्या खाऊन जगतात बरं का. जेवण नाही, त्यांच्याकडे पॉझिटिव्हिटी तर मुळीच नाही. पॉझिटिव्हिटी ही अशी गोष्ट आहे, ही पॉझिटिव्हिटी जी अशी गोष्ट आहे, सकारात्मक गोष्ट की तुम्ही गोळी न खाता सुद्धा जगू शकता. म्हणजे आनंद, सुख हे पैशाने विकत घेता येत नाही, तुम्हाला सांगितलंच आहे. आणि पॉझिटिव्ह विचार करून सुद्धा माणसं जगताना सुद्धा पाहिलेत मी, फक्त पॉझिटिव्ह विचारांवर जगतात. त्यांना गोळी खाल्ली नाही तरी चालेल, दिवसभर जेवण नाही केली तरी चालेल, पण पॉझिटिव्ह विचार असणं खूप गरजेचं आहे. एक तुम्हाला अजून एक गंमत सांगते, माणसाला प्रेम हे खूप हवंच. प्रेम हे औषधासारखं आहे. म्हणजे प्रेम म्हणजे काय, दया माया, त्याच्यामध्ये नम्रतेने वागणं. ठीक आहे ना, एखादी व्यक्ती फारच विचित्र आहे तरी पण आपण नमतं घेणं आणि सम्मान देणं. ठीक आहे, आपल्याला नाही मिळत असलं तरी पण आपण सम्मान देणं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या
प्रेम, दया, माया या सगळ्या येतात एकत्र. तर ह्या गोष्टी जेव्हा आपल्याकडे असतात ना तेव्हा आपण आनंदी असतो, कारण आपण कोणाचं वाईट केलेलं नसतं. आणि जे वाईट करतात, म्हणजे तुम्हाला सांगते, जे वाईट करतात त्यांना रात्रभर झोप येत नाही, त्यांना जेवण जात नाही, कारण त्यांना मध्ये मन खात असतं की हां त्यांनी काहीतरी वाईट केलंय. ते कर्ज असतं. वाईट जे करतात ना ते कर्ज असतं. तर काही काही लोकांना वाटेल की वाईट करणारे खूप खुश आहेत, खूप सुखी आहेत. अरे बिलकुल नाही. त्यांना तर असं वाटत असतं की ते नरकात राहत आहेत. माझी व्हिडिओ खूप मोठी झाली, पण हे सगळं सांगणं खूप महत्त्वाचं आहे. तर तेच तुम्ही उदाहरण घ्या ना. तुम्ही खूप चांगले आहात, ओके, आता मी तुमचं सांगते. तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्ही कोणाचं कधी वाईट केले नाही, कधी वाईट बोलले नाही. हां ठीक आहे, राग आला तर तुम्ही तेवढ्यापुरतं त्याला समजून सांगितलं, वाईट बोललात, ती गोष्ट वेगळी. पण स्वतःहून तुम्ही काही वाईट वागले नाही, बोलले नाही, कोणाचं वाईट केलं नाही आणि तुम्हाला असं वाटतं तुम्हालाच का दुःख आहे, तर ही एक परीक्षा आहे म्हणून समजा, देवाची परीक्षा म्हणून समजा. आणि ठीक आहे ना, तुम्ही सुखी आहात ना. याचा अर्थ काय? तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी आहे. तुम्ही कोणाचं वाईटच नाही केलं, मग तुमचं का वाईट होईल असंही लक्षात घ्या. ज्यांनी वाईट केलं त्यांना ते मन सारखं टोचत राहतं. तुम्हाला सांगू कसं टोचतं ते? डोळ्यामध्ये आपल्या एखादं छोटंसं काहीतरी गेल्यानंतर आपले डोळे असे उघडझाप करतात ना, तसं. किंवा हातामध्ये काहीतरी घुसलंय किंवा कापलंय किंवा जळालंय काहीतरी आणि आपल्या हातावर एकदम मीठ पडतं, तर आपल्याला कसं पूर्ण बॉडी झणझणतं ना, तसं त्यांना आयुष्यभर त्रास होत राहतो, कारण त्यांनी चुकीचे काम केलेले असतात, चुकीचे कर्म केले असतात. तर तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्हाला कसं वागायचंय, बोलायचंय, कसं हे करायचंय. आणि ठीक आहे, मन हलकं करत चला. आता मी तुम्हाला सगळं जे समजून सांगितलं त्यासाठी सांगितलं की कशाला तुम्ही एवढा कचरा साठवताय तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये. साफ करत चला हे सगळ्या गोष्टी. एकदम पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक राहा. एवढं घाबरून म्हणजे ते लोक ते सुसाईड जे करतात, ते आता आजकाल ते सेलिब्रिटी वगैरे त्यांचंही म्हणजे अनेकदा येत असतो, करतात वगैरे वगैरे. तुम्हाला सांगू, त्यांच्याकडे सगळं असतं, इतकी प्रॉपर्टी, इतकं हे ते, पण त्यांच्याकडे सुखच नसतं. म्हणून त्यांच्यावर अशी वेळ येते की जीव द्यावा, तर दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. तर मग तुम्हाला हे सांगते की आपला विश्वासाचा माणूस असं म्हणजे तुमच्याकडे आहे, तर तुम्ही जाऊन त्याच्याशी मन मोकळं करा. आणि दिखावा करणारे जे लोक असतात तेही गोड बोलत असतात कधी कधी, तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही जर मन मोकळं केलं तर ते काय करतील, तेवढ्यापुरतं तुम्हाला सहानुभूती देतील की अरे अरे असं झालं का, आणि नंतर मग काय करतील, तुमच्या मागे हसत बसेल किंवा चार चौघात तुमचे प्रॉब्लेम सगळीकडे पसरवतील गावभर, जसं काय असतं ते गॉसिप वगैरे टाईप. तर तसं तुम्ही ओळखायला शिका की नक्की दिखावा करणारं कोण आहे आणि आपल्याला न्याय देणारं कोण आहे, आपल्याला साथ देणारं कोण आहे. ओके, तर हे ओळखणं शिका. चूक काय बरोबर काय ते ओळखणं शिका. स्वतःला खंबीर बनवत जाना. कशाला एवढं कमजोर बनतं काही लोक, मला समजत नाही. म्हणजे असं नका विचार करू की अरे ही एवढी स्ट्रॉंग आहे. कधी कधी मीही तुटत असते, पण स्वतःला सावरणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कधी कधी अशा घटना घडतात की अरे हे असं झालं, त्यामुळे थोडंसं कमजोर फील होणं, अरे विकनेस फील होणं किंवा तुटत जाणं आतमधून. अरे हा माणूस आहे. अरे देवाला सुद्धा जिथे अश्रू येतात तिथे आपण तर व्यक्ती आहोत ना. तर मला हे सांगायचं आहे, असं कधीच विचार करू नका हिचे चेहरा स्माइल म्हणजे हिला असं नाही आहे. सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स असतात, सगळ्यांना दुःख असतात, पण त्याच्यातून सावरणं जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं. तर पॉझिटिव्ह टॉनिक मी आज दिलेला आहे तुम्हाला. सगळ्यांनी व्यवस्थित आनंदाने खुश राहा. जिथे असाल तिथे खुश राहा. ओके, आणि पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा, खुश राहा, काळजी घेत चला. मी येणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया 29SB वर्ल्डवर. तोपर्यंत मी स्वाती बन्नी, टाटा, बाय बाय. काळजी घ्या स्वतःची.